ची बातमी पाहूया। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पेपर फुटी प्रकरण आहे। महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर आता 2 चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। आतापर्यंत MBBS च्या द्वितीय वर्षाचे 2 पेपर फुटलेले आहे। फार्माकोलॉजी 1 आणि पॅथॉलॉजी 2 चा पेपर फुटलेला आहे। आता या फार्माकोलॉजी 1 या विषयाची 19 डिसेंबरला पुन्हा परीक्षा होणार आहे। अफवांमुळे तिसरा पेपरही बदलण्याची प्रशासनावर वेळ आल्याचंही समजतंय। सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे या संदर्भात आता तक्रार करण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। सायबर आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून या संदर्भातली चौकशी केली जाते आहे। आतापर्यंत 2 पेपर फुटलेले आहेत। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पेपर फुटीचं हे प्रकरण आहे आणि चौकशीचे आता आदेश देण्यात आलेले आहे। चौकशी सुरू झालेली आहे। आतापर्यंत MBBS च्या द्वितीय वर्षाचे 2 पेपर फुटलेले आहेत। त्यामुळे आता पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ विद्यापीठावर आलेली आहे। या संदर्भातली चौकशी ही सुरू करण्यात आलेली आहे। सायबर आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून चौकशी केली जाते आहे। पेपर फुटल्याचा मेल आला होता, त्यानंतर आता या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। 3 तारखेला सकाळी ऑनरेबल VC मॅडमच्या ऑफिसमधनं ईमेल आलाय एक की व्हॉट्सअप ग्रुपचा एक स्क्रीनशॉट पाठवलेले आहे आणि त्याच्यामध्ये की फार्माकोलॉजी 1 चा पेपर हा लीक झालेला आहे असं आपल्याला त्यांचा मेसेज आला आणि त्यामध्ये ते MCQ त्यांनी पाठवले होते। नंतर मग आपण ते इकडे चेक केले, आपला क्वेश्चन पेपर आणि 20 MCQ तर ते सेम निघाले की फार्माकोलॉजी 1 पेपरचे MCQ जे काही विद्यार्थ्यांनी त्यांना जो परीक्षा 2 वाजता होती आणि विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते साधारणतः 1-1:15 दरम्यान ते व्हायरल होत होतं। तो स्क्रीनशॉट आपल्याला पाठवला, ते कन्फर्म झालं की फार्माकोलॉजीचा 1 पेपर हा लीक झाला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत। किरण, काय हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि ज्या पेपर लीक झालेले आहेत त्या पेपरची आता परीक्षेची तारीखही घोषित करण्यात आलेली आहे, काय नेमकी संपूर्ण माहिती आहे प्रकरणातली? आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत MBBS चे एक्झाम आता चालू आहेत आणि आतापर्यंत 4 पेपर हे झाल्याची माहिती आहे आणि या 4 पैकी 3 पेपर बदलण्याची वेळ आरोग्य विज्ञान विद्यापीठावरती आल्याची ही संपूर्ण जी आहे ती घटना घडलेली आहे। यामध्ये 2 पेपर लीक झाले होते आणि 1 पेपर जे आहे ते लीक झाल्याची अफवा होती, त्यामुळे या 3 पेपर हे बदलण्यात आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर आता आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत एक मोठी कमिटी ही नेमण्यात आलेली आहे आणि महाविद्यालय अंतर्गत असे 2 कमिटी आता आरोग्य विज्ञान विद्यापीठ कडनं हे नेमण्यात आलेले आहे। ही सगळ्या प्रकरणी चौकशी आता प्रशासनाकडनं केली जाते आणि त्याच पॅरलल एक विषय म्हणजे नाशिकच्या पोलीस सुद्धा या सगळ्या प्रकरणात चौकशी करतायत। आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडनं नाशिकच्या मथुर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात हे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलीस आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासन अशा दोन्ही लोकांकडनं या सगळ्या संदर्भात चौकशी केली जात आहे, कारण राज्यामध्ये 7,000हून अधिक विद्यार्थी हे जे पेपर देत आहेत, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा मनस्ताप झालेला आहे। त्यामुळे नेमकं हे कोण केलंय हे सगळ्या प्रकरणी चौकशी करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करू अशा पद्धतीची भूमिका आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आता घेतल्याचं बघायला मिळतं। जी, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।